पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत नामदेव अध्यासन आणि संत तुकाराम अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या वारी विचारांची या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत आणि आपणाला यंदाच्या आषाढी वारीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। वारकरी संप्रदायामध्ये अनेक फळ आहेत, त्यातला एक महत्त्वाचा फळ म्हणजे आजरेकरांचा फळ। कोल्हापूर जिल्ह्याच्या एका टोकाला आजरा नावाचं गाव आहे, तिथे बाबासाहेब आजरेकर सत्पुरुष होऊन गेले आणि त्यांनी या फळाची स्थापना केली। तर त्या फळाच्या संदर्भात खरं तर खूप सांगता येण्यासारखं आहे, पण एक गोष्ट सांगतो आता इथे की तो अत्यंत ऑथेंटिक अशा प्रकारचा फळ आहे। आणि बाबासाहेब आजरेकर हे दार्शनिक होते, तर त्या काळामध्ये असं एक सिस्टमॅटिक लिहिण्याची पद्धत नव्हती आपल्याकडे, पण जर ती असती तर त्यांनी निश्चितपणे एक वारकरी संप्रदायाचं एक स्वतंत्र दर्शन म्हणून मांडणी केली असती, एवढं त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं। त्यांच्या फळावरती एक अशी उक्ती प्रचलित आहे आणि ती मला कुठून समजली, ती धोंडीराम एकनाथ गोंदकर नावाचे अत्यंत साक्षीपी वारकरी होते। त्यांच्या फळावरती इचलकरंजीचे ते देऊला नेहमी आमच्याकडं यायचे। मी इचलकरंजीला त्यांच्याकडे कार्यक्रमासाठी वगैरे गेलेलो आहे आणि एक व्यापक दृष्टी असलेले असे त्यांना दादा म्हणायचो मी, गोंदकर दादा होते। तर ते एकदा बोलता बोलता म्हणाले की वारकरी संप्रदाय म्हणजे काय, तर म्हणाले पंढरीची वारी, रामकृष्ण हरी आणि गाथा ज्ञानेश्वरी। तर पंढरीची वारी हा त्याचा वारकऱ्यांचा आचार धर्म आहे, नंतर रामकृष्ण हरी हा मंत्र आहे आणि मुख्य मुद्दा कुठे येतो की गाथा ज्ञानेश्वरी ही प्रमाण व्यवस्था आहे। तर हे नेमकं कसं आलं, ही उत्क्रांती कशी झाली, कारण मला वाटतं काल असं सांगितलं आपल्याला की मूळ चौकट जी आहे ती वैदिक प्रमाण व्यवस्थेची आहे, पण मग जेव्हा भगवद्गीता तिथे आली त्यावेळेला भगवद्गीतेला त्याच्यापेक्षा अधिक महत्त्व दिलं आणि ही ज्ञानेश्वरांनी केलेली एक प्रकारची कोपर्निकन क्रांती आहे। मी काल बोलताना हेगेल आणि मार्क्स यांच्यातला संबंध सांगितला की मार्क्सनं हेगेलला उलटं केलं, त्याच्यापेक्षा हे कोपर्निकन रेव्होल्युशनची जी कल्पना आहे ना, काय कल्पना आहे की कोपर्निकन्सच्या पूर्वी युरोपमध्ये वगैरे पाश्चात्य जगात टॉलेमीची व्यवस्था प्रचलित होती, म्हणजे विश्वाच्या काय म्हणायचं त्याला रचनेची, ज्याच्यामध्ये बायबलला वगैरे अनुसरून पृथ्वी ही मध्यभागी होती, केंद्रस्थानी होती आणि इतर ग्रह आणि त्याच्यात सूर्याचा समावेश आला। सूर्याला त्यांनी ग्रहच मानला एक प्रकार, पृथ्वीभोवती फिरतात अशी एक कल्पना होती। तर त्या कल्पनेच्या आधारे आणि त्याच मॉडेलच्या आधारे ते सगळी कालमापनाची गणितं वगैरे करायची आणि जिथे काहीतरी अडचण यायची तिथे काहीतरी तात्पुरता एक हायपोथेसिस ठेवायचे आणि ती सिस्टीम तशीच बळकट करून घ्यायची। तर हे चालत आलं, कित्येक शतकं चालत आलं, पण कोपर्निकसच्या लक्षात काही गोष्टी आल्या। टायको ब्राही नावाचा एक असा खगोलशास्त्रज्ञ होऊन गेला कोपर्निकसच्या अगोदर आणि त्यानं खूप नोंदी केल्या, म्हणजे तो खूप चांगला खगोल निरीक्षक होता। कित्येक वर्ष खपून त्यांनी अशा ग्रहांच्या वगैरे स्थितीच्या गतीच्या नोंदी करून ठेवल्या। त्यांचा उपयोग कोपर्निकसला झाला आणि कोपर्निकस या मतापर्यंत पोहोचला की पृथ्वी केंद्रस्थानी नाही विश्वाच्या, तर सूर्य केंद्रस्थानी आहे आणि पृथ्वी इतर ग्रहांप्रमाणेच त्या सूर्याच्या भोवती फिरते। आता हा सिद्धांत प्रचंड खळबळजनक ठरला, ती एक क्रांतीच ठरली। खूप त्याला विरोध झाला, कारण ते बायबलच्या विरोधामध्ये आहे, ते अरिस्टॉटलच्या विरोधामध्ये आहे, ते टॉलेमीच्या विरोधामध्ये आहे, असं एक लोकांची कल्पना होती आणि त्याचा फटका त्याचा त्रास वगैरे कोपर्निकसला झाला, तो काय व्हायचा तो। पण कोपर्निकन क्रांती हा शब्द तिथून पुढे आला की उलट करायचं सगळं, म्हणजे केंद्र आणि परिघ यांची उलटपालट
करायची असा त्याचा साधारणपणे अर्थ होता. तर ही पुढे तत्ववेत्ता कांट यानं पण ते मॉडेल वापरलं कोपर्निकसचं, आणि आपण जे करतो आहोत ते कोपर्निकन क्रांतीच आहे अशा प्रकारे त्यांनी मांडलं वगैरे. त्या तपशिलात जायचं नाही मला तत्वज्ञानाच्या. मला एवढं सांगायचं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी प्रमाणांच्या बाबतीत केलं ती अशा प्रकारची एक कोपर्निकन क्रांती होती की जिच्यामध्ये पूर्वी वेद किंवा श्रुती केंद्रस्थानी आणि स्मृतींनी त्यांच्या भोवती फिरायचं. दुय्यम, ज्ञानेश्वर महाराजांच्या मांडणीमुळं काय झालं की भगवद्गीता म्हणजे स्मृती लक्षात घ्या, ते केंद्रस्थानी आली आणि श्रुती या तिच्या भोवती फिरायला लागल्या. की मुख्य आधार कोणाचा आहे, अर्थाचा आधार कोणाचा आहे, कुठला अर्थ प्रमाण मानायचा तर भगवद्गीतेचा, आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला लावायचं तर तुम्ही श्रुतींचा अर्थ लावू शकता. अशा प्रकारचा तो मुद्दा ज्ञानेश्वर महाराजांनी आणला आणि ती कोपर्निकन क्रांती झाली प्रमाणाच्या क्षेत्रामध्ये किंवा प्रामाण्याच्या क्षेत्रामध्ये. आणि मग त्याप्रमाणे मी तुम्हाला प्रमाण पण दिली, काढून या गुह्य वेद केले फोल वगैरे वगैरे वगैरे. आणि मग आपोआप काय झालं की ज्ञानेश्वरी प्रमाण मानली. आणि त्याचा पुढचा टप्पा कोणता होता की जर तुम्हाला ज्ञानेश्वरी म्हणजे गीता प्रमाण आहे, कारण ती श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितलेली आहे, साक्षात परमात्म्यानं, तर मग आपोआपच तुम्हाला भागवत सुद्धा प्रमाण असलं पाहिजे, 11वा स्कंद, कारण तो सुद्धा 11वा स्कंद हा श्रीकृष्ण परमात्म्याने उद्धवाला केलेला उपदेश आहे. म्हणजे एक उपदेश अर्जुनाला केला, एक उपदेश उद्धवाला केला, आणि दोन्ही उपदेश प्रमाण आहेत. म्हणून गीता भागवत करीती श्रवण हे तुकाराम महाराजांनी त्यांच्या काळातली प्रमाण व्यवस्था सांगितली. आता कसं झालं की तुकोबांच्या पर्यंत हे दोन ग्रंथ, आणि लक्षात घ्या एकनाथांच्या नंतर तुकोबा लगेच होऊन गेले, त्यांच्यामध्ये फार काळ गेलेला नाही. पण तरीही मुघल मुद्दा आहे की इकडं ज्ञानेश्वरी मान्य केली, इकडे भागवत एकनाथांचं मान्य केलं. पुढे काय झालं काळाच्या ओघामध्ये की तुकाराम महाराजांच्या अभंगात हे सगळं सार रूपाने आलेलं आहे. म्हणजे आपण असं म्हणूयात की समजा तुलना करायची म्हणून समजूयात की ज्ञानेश्वरी यांनी भागवत, समजा एकनाथी भागवत म्हणजे गीता भागवत हे जर आपण मुख्य मानले आणि त्यांना असा दर्जा दिला, उपनिषदांचा दर्जा दिला समजा, तर एकीकडे आपल्याला तुकोबांचे अभंग म्हणजे त्यांचं सार असं सुद्धा घेता येईल, जसं ब्रह्मसूत्र आहे. पण मला ते नाही म्हणायचं, जसे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी प्रमाण होती, नाथांचं भागवत प्रमाण आहे, तसं या सगळ्या संतांचे अभंग प्रमाण आहेत ना, सगळ्या संतांचे अभंग प्रमाण आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचे सुद्धा अभंग आहेत, मला कल्पना आहे, निवृत्तीनाथांचे आहेत, मुक्ताबाईंचे आहेत, सोपानकाकांचे आहेत, मग समकालीन नामदेव महाराजांचे, नामदेवांच्या कुटुंबाचे, चोखोबांच्या कुटुंबाचे, मग गोरोबा, सावतामाळी, नरहरी सोनार, ही सगळी मंडळी तुम्हाला दिसतील, अगदी कानोबाता सुद्धा. आणि मग एकनाथांचे अभंग आहेत ना, एकनाथांनी जसं भागवतावर टीका लिहिली वगैरे तसे अभंग पण लिहिले आहेत. एकनाथांचे पूर्वज भानुदास महाराज त्यांचे अभंग आहेत, तुकोबांचे तर आहेतच. पण मी म्हणालो त्याप्रमाणे त्यांना गाथा असं स्वरूप नव्हतं आलेलं, त्यांना गाथा असं स्वरूप आलेलं नव्हतं. गाथा स्वरूप हे कधी आलं, हे मी तुम्हाला सांगितलं की ब्रिटिश काळात ज्या वेळेला मुद्रण कला या ठिकाणी आली, आणि मुद्रण कला आल्यानंतर तुकाराम महाराजांचे सगळे अभंग छापायचं असं ठरलं गेलं त्या प्रकाशकांनी, छापखानेवाल्यांनी, काही तुम्ही त्यांना म्हणा. मग ते छापलेल्या सगळ्या एकत्र करून, पूर्वी अशा विस्कळीत वह्या असायच्या, हस्तलिखित असायची, क्वचित प्रसंगी सगळे मिळून असायचे. म्हणजे आमच्याकडे होतं एक हस्तलिखित अशा प्रकारचं की जे ही मंडळी घेऊन गेली, कथेचं संपादन करणारे, सरकारी प्रतीचं संपादन करणारे शंकर पांडुरंग पंडित वगैरे वगैरे. ओके, तर आता मुद्दा कुठे येतो, मग ते संपूर्ण एकत्रीकरण केलं आणि त्या छापलेल्या पुस्तकाला लोक गाथा म्हणायला लागले. आणि दरम्यानच्या काळाचे सगळेच अभंग प्रमाण होते ना. मग तुकोबांच्या गाथेनंतर इतर संतांच्या गाथा निघाल्या, सगळं एकत्र करून, जसं ज्ञानेश्वर महाराजांची गाथा निघाली, जसे बाकी. आणि तुकाराम तात्या पडवळ हे जे महात्मा फुलेंचे सहकारी होते, जे मुळात परमहंस सभेमध्ये होते, ज्यांनी तत्वविवेचक छापखाना काढला, प्रकाशनगृह काढलं, आणि त्यातनं सगळं संत साहित्य म्हणजे सगळ्या संतांचे अभंग आणि शिवाय ज्ञानेश्वरी हे त्या तुकाराम तात्या पडवळांनी केलं. म्हणजे आता सगळ्या संतांचे गाथे किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये आवट्यांनी सकल संत गाथा काढला. म्हणजे यांनी सगळ्या संतांचे अभंग प्रसिद्ध केले हे खरं आहे, कोणी
तुकाराम तात्यांनी, पण ते असे एकत्रित नव्हते आलेले. तर ते पहिल्यांदा नंतर आवट्यांनी आणले की अशा प्रकारे मग भाग 1 भाग 2 वगैरे असं करून. तर ह्या सगळ्या गाथा ज्ञानेश्वरी म्हणजे मी इथं फक्त तुकोबंची गाथा नाही म्हणणार. पंढरीची वारी, रामकृष्ण हरी आणि गाथा ज्ञानेश्वरी म्हणजे सगळ्या संतांच्या गाथा ह्या ही वारकऱ्यांची प्रमाण व्यवस्था म्हणजे मुख्यत्वे करून आचाराची विचारांची ही तुम्हाला दिसेल. दैवत श्री विठ्ठल, मंत्र रामकृष्ण हरी आणि प्रमाण ग्रंथ हे सगळे म्हणजे गाथा ज्ञानेश्वरी आणि शिवाय या सगळ्या संतांचे अभंग, अशी ही व्यवस्था आहे. तर मी एका बाजूने पाहिलं तर असं दिसलं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज आणि इतर संत सुद्धा अगोदरचे या सगळ्यांचं अर्क जो आहे तो तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये उतरला. सगळ्या संतांच्या शिकवणुकीचा अर्क तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये उतरलेला आहे. कारण त्यांनी पूर्वसुरींचा अभ्यास केला खूप. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करून या, हे त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या आत्मनिवेदनात. गाती पुढे त्यांचे धरावे ध्रुपद, हेही ते करायचे. ते इतर कीर्तनकारांच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभे राहायचे आणि ध्रुपद धरायचे. म्हणजे त्यासाठी पाठांतर लागतात ना. ती उत्तरं पाठ केलेली आहेत सगळ्या या संतांची. त्याच्यात कबीरदास पण आहेत, हे लक्षात घ्या. वारकऱ्यांना कबीर मान्य आहेत. उत्तरेत पुष्कळ संत होऊन गेले नंतरच्या काळामध्ये, पण त्यातले वारकऱ्यांनी कबीरांना आपलं मानलं. आणि कबीरही आपल्याला त्या पद्धतीने विठ्ठलाचे उपासक मानत होते. कबीरांच्या कितीतरी अभंगात तुम्हाला पंढरपूर विठ्ठल यांचे उल्लेख आढळते. हा एक मुद्दा आहे. म्हणून ही सगळी जी प्रमाण व्यवस्था आहे ती वारकऱ्यांची प्रमाण व्यवस्था आहे आणि ती घेऊन वारकरी संप्रदाय पुढे चालला. मग होतं कसं तुम्हाला सांगतो. जरी ज्ञानेश्वरी हा प्रमाण ग्रंथ असला आणि तो आद्य प्रमाण ग्रंथ आहे हे लक्षात घ्या, तरी प्रत्यक्ष वारकऱ्यांचं माध्यम कोणतं आहे? कीर्तन आहे. म्हणजे ज्ञानेश्वर काळात सुद्धा कीर्तन हेच माध्यम होतं मुख्य, हे लक्षात घ्या. आणि मग नामदेवराय त्यांच्या कीर्तनासाठी प्रसिद्ध होते. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, हे त्यांचं ब्रीदवाक्यच होतं ना. तर त्या कीर्तनामध्ये कीर्तनाचं स्ट्रक्चर कसं असतं की कीर्तनामध्ये अभंग घेतला जातो. ओके. आणि त्या अभंगाचं विवरण केलं जातं. त्याला अभंग सोडवणं सुद्धा म्हणतात. म्हणजे कसं की एक स्ट्रक्चर असतं अभंग म्हणजे. तुकाराम महाराजांचा एखादा अभंग आहे ते एक स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ कदाचित अगदी लहानात लहान म्हणजे 3 चरण तरी असू शकते, 4-5 वगैरे साधारणपणे. 100 चरणाचे सुद्धा अभंग आहेत. असं ते काही कोणी कीर्तन घेत नाही. तर समजा हा अभंग घेतला आहे की याच्यामध्ये 3, 4 किंवा 5 अशी कडवी अशी चरण आहेत. तर पहिलं चरण असतं. दुसरं चरण सहसा ध्रुपद असतं. ते ध्रुपद म्हणजे काय असतं? त्या ध्रुपदामध्ये त्या सगळ्या अभंगाचा मुख्य अर्थ काय आहे, मुख्य आशय काय आहे, केंद्रबिंदू काय आहे ते सांगितलं जातं. आणि मग ते वारंवार गायलं जातं, रिपीट केलं जातं. म्हणजे पहिल्या चरणानंतर आपण ध्रुपद म्हणतोच की नाही, ध्रुपदानंतर जे चरण येतं त्याच्यानंतर परत ध्रुपद म्हटलं जातं. समजा अभंग 3च चरणाचं असतं तर ते एकदा तिसरं चरण एकदा येईल, मग एक ध्रुपद आणखी एकदा म्हटलं जाईल. पण समजा 4 चरण असली तर परत 4थ्या चरणाच्या नंतर सुद्धा मग शेवटचं चरण हे तुका म्हणे असेल, त्याच्यानंतर सुद्धा म्हणताना वारकऱ्यांच्या पद्धतीनुसार ध्रुपद परत त्याची पुनरावृत्ती होते. कारण ध्रुपद हे केंद्रस्थानी आहे आणि ते संपूर्ण अभंगाच्या अर्थाचं नियमन करणार आहे. म्हणजे अर्थनिर्णय शास्त्र ज्याला म्हणतो आपण, एखाद्या याचा अर्थ कसा लावायचा एखाद्या कृतीचा, एखाद्या रचनेचा. तर वारकऱ्यांचं अर्थनिर्णय शास्त्र हे परत वेगळे आहे. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की खरोखर महानुभावांनी स्वतंत्र अर्थनिर्णय शास्त्र निर्माण केलेलं आहे, स्वतंत्र मराठीमध्ये. कारण त्यांच्या डोक्यात ती कल्पना होती की श्री चक्रधरांची वचनही त्यांना प्रमाण आहेत आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात म्हणजे श्रीकृष्णाचे आहेत वगैरे वगैरे. तर ती प्रमाण मानायची म्हणजे काय, त्यांचा अर्थ योग्य तोच लागला गेला पाहिजे ना. अन्यथा अर्थ करणं, चुकीचा अर्थ करणं म्हणजे जो मुळात अभिप्रेत आहे श्रीकृष्ण परमात्म्याला किंवा चक्रधर स्वामींना, त्याच्यापेक्षा वेगळा अर्थ जर लावला तर तो एक प्रकारचा अपराध आहे, तो होता कामा नये. मग म्हणून त्याचं शास्त्रच तयार केलं पाहिजे की कसा अर्थ लावायचा, म्हणून त्यांनी ते शास्त्र तयार केलं. त्याचं मूळ तुम्हाला चक्रधरांनी सांगितलेलं आहे लीळाचरित्रात, असं दिसतं. काकू, कक्षा, प्रकरण आणि भावार्थ हे 4 त्यांनी सांगितले, 4 कॅटेगरी सांगितल्या की यांच्या आधारे अर्थ लावायचा आणि ते लावत होते. मग
मग नंतर काय झालं की त्यांच्या असं लक्षात आलं की 4 कॅटेगरीज कमी पडतात. म्हणून त्यांनी अभ्यास करून संस्कृतमध्ये काय काय कॅटेगरीज आहेत, नाट्यशास्त्रात काय आहे, साहित्यशास्त्रात काय आहेत, असं करून अधिक कॅटेगरींची भर घातली, 28 कॅटेगरींची, आणि एकूण 32 कॅटेगरी झाल्या. तर 32 त्यांची लक्षणं आहेत अर्थनिर्णय करण्यासाठी, आणि त्याप्रमाणे त्यांनी ग्रंथ लिहिले 32 लक्षणांची टीप वगैरे वगैरे. एक मराठीमध्ये, एक संस्कृतमध्ये सुद्धा त्यांचा तो ग्रंथ आहे. तर हे सजग लोक होते अर्थ लावण्याच्या संदर्भामध्ये. वारकरी सजग होते, पण वारकऱ्यांनी मानवांच्या प्रमाणे असं शास्त्र नाही निर्माण केलं की कसा अर्थ लावायचा. पण हे नक्की आहे की अभंग असेल तर ध्रुपद मुख्य आलं. ध्रुपद हा आस आहे की ज्याच्या भोवती हे सगळं फिरतं. तर नुसता अभंग गाण्याचा मुद्दा नसतो. आता अलीकडच्या काळात काय झालं, शास्त्रीय संगीत गाणारी जी मंडळी आहेत ती पुढे आली, त्यांनी खूप चांगल्या चाली लावल्या, आणि चांगल्या मंडळींनी ते गायले अभंग. म्हणजे अगदी लताबाई असतील किंवा भीमसेनजी असतील, मग मोठे लोक, किशोरराव आमोणकर सुद्धा, कुमार गंधर्व. पण ह्यांच्यापैकी कोणालाच हे माहीत नाही की वारकरी गातात म्हणजे, ध्रुपद गातात म्हणजे काय, गंमत म्हणून नाही. तर ते ध्रुपद हे अर्थाचा मुद्दा आहे. तो वारंवार तुम्हाला अर्थ हॅमर करावा लागतो की हा मुख्य अर्थ आहे, हा मुख्य अर्थ आहे, हा त्याच्यातला भाग आहे. म्हणून ते मावा धोंड नावाचे मोठे अभ्यास होऊन गेले मागच्या पिढीमध्ये. तर त्यांनी, लताबाईंनी जेव्हा, मला वाटतं एक त्यांची रेकॉर्ड आली त्या काळामध्ये, श्रीनिवास कळे त्यांचं संगीत होतं वगैरे वगैरे, तर त्याला अनुलक्षून त्यांनी एक लेख लिहिला होता, दीर्घ लेख होता. त्या लेखाचं नाव फार सुंदर होतं, आढळ ध्रुवाचा ढळला तारा. की ध्रुपद हे आढळ आहे, तेच रिपीट होत असतं नेहमी. ते ही मंडळी काय करतात, मग त्यांच्या पद्धतीने ते पहिलं चरण ध्रुपद मानून तेच रिपीट करतात. असं नाही, सहसा दुसरं असतं चरण ध्रुपद, सहसा. क्वचित प्रसंगी तिसरं असतं, एखाद्या वेळेला पहिलं असू शकतं, नाही असं नाही. पण तसं असेल तर त्याची नोंद असते. विशेषतः तुम्ही तुकोबांची जर गाथा पाहिली ना, तुमच्या लक्षात येईल की अभंग असतो, एक चरण तिथं एक आकडा येतो किंवा असा, आणि पुढे ध्रुव असं असतं. तर ध्रुव म्हणजे ध्रुवपद किंवा ध्रुपद, ते आढळ आहे, जे कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल, त्याच्या भोवती ते सगळं फिरतं, आणि तसं धरून अर्थ लावला पाहिजे. वचनाचा अनुभव हाती बोलविती देव मज. परमात्मा माझ्याकडून बोलून घेतोय, परी हे नकळे अभाविका जड लोका जीवासी. हा, अश्रुत हे प्रासादिक कृपाभिक स्वामीची परी हे नकळे अभाविका जड लोका जीवासी. तुका म्हणे वरावरी जातो जरी सांगत, परी हे नकळे अभाविका जड लोका जीवासी. आता लक्षात आलं का ध्रुपदाचं काय महत्व असतं. हे मी करतो, पण हे अभाविक लोकांना कळत नाही. हे असं आहे, अभाविक लोकांना कळत नाही. हे असं आहे, अभाविक लोकांना कळत नाही. हे अभाविक लोकांना हे कळत नाही, हे मुख्य आहे. काय कळत नाही बघ, 1 2 3 जे काय असेल ते. तर तेच जर पुनरुक्त केलं तर तो तुम्हाला अर्थ लागतो. हा तो महत्वाचा मुद्दा आहे. तर हे मी कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगत होतो की अर्थ हे प्रमाण तुमचं झालं. ज्ञानेश्वरी प्रमाण आहेत वगैरे वगैरे, एकनाथी भागवत आणि सगळे अभंग प्रमाण आहेत. पण प्रत्यक्ष तुम्ही म्हणताना काय म्हणणार, अभंग म्हणणार. कीर्तनासाठी काय घेणार, निरूपणासाठी अभंग घेणार, आणि अभंगाचं निरूपण करणार. ते करताना त्याचा अर्थ लावणार, आणि अर्थ लावताना काय करणार, अभंगाचा अर्थ लावताना तो अर्थ पुष्ट व्हावा, त्यालाही आधार मिळावा. अभंग प्रमाणच आहेत, पण त्या प्रमाणाला आणखीन प्रमाण देता आली पाहिजेत. म्हणून मग ज्ञानेश्वरीच्या वय तिथे आहेत. म्हणून मग इतर संतांचे अभंग त्याच्यामध्ये कीर्तनाच्या ओघामध्ये आपोआप येतात, निरूपणाच्या ओघात. म्हणून मग म्हणजे अभंग तुकोबांचा असलं तरी तुकोबांचे सुद्धा अभंग येतातच त्याच्यामध्ये. असं हे सगळं एक मोठं हार्मोनिटिक सर्कल आहे. सगळ्या संतांचे अभंग, ज्ञानेश्वरी, नंतर एकनाथी भागवत, हे मिळून हे सगळं वारकऱ्यांची प्रमाण व्यवस्था निर्माण झाली. ते एक स्वतंत्र विश्व आहे, स्वायत्त विश्व आहे. त्याच्यात आणखीन व्यापक पद्धतीने केला विचार तर त्याला एक परत वेगळ्या पद्धतीने वेदप्रमाणाची चौकट आहे, कारण ती परंपराच आहे इथली. पण ती वेदप्रमाणाची चौकट ही कशी आहे, ही अशी काय म्हणूयात त्याला शब्द वापरायचा, म्हणजे एक औपचारिकता आहे त्याच्यामध्ये. कारण यातल्या बहुतेक लोकांना परत वेदांचा अधिकार नाहीच आहे ना. ते कुठं वेद कोट करणार किंवा उपनिषद कोट करणार, ते नाही करू शकत. आणि त्याची त्यांना कधी गरज नाही वाटली. गरज का नाही वाटली, आणि तो तिथे मुद्दा आला. तो सांगतो, महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की
वेदांना प्रामाण्य काय आहे? वेदांना प्रामाण्य काय आहे? वेदांना प्रामाण्य आहे याचं कारण वेद अपौरुषेय आहेत. आणि अपौरुषेय आहेत म्हणजे काय? अपौरुषेय त्याचा एक अर्थ ईश्वराने, ते ईश्वराच्या मुळेच फुरलेले आहेत ऋषींना, किंवा ऋषींच्या पूर्वी ईश्वरच बोललेला आहे, म्हणून ते प्रमाणित. मग आता ती मूळ चौकट मान्य केली, आणि जर तुम्हाला या संतांच्या वचनांचं प्रामाण्य तेवढंच आहे सांगायचं झालं, तर तुम्हाला हे सांगावं लागेल की येस, संतांची वचनं सुद्धा ऋषींच्या वचनांप्रमाणे, वेदांप्रमाणे अशी परमात्म्याची स्फुरण आहे. परमात्म्याने त्यांच्याकरवी परमात्माच बोललेला आहे. आणि हा एक्झॅक्टली हा दावा संतांचा आहे. हा दावा संतांचा आहे. कसा आहे ते आपण पुढच्या ह्याच्यात पाहू.